व चोपडा तालुक्यातील वाळू माफियांचा थैमान सुरूच आहे व प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे व झोपेचे ढोंग करून झोपलेले आहे। वाळू माफिया हे रात्रंदिवस अवैध उपसा सुरू आहे। वाळू माफिया व अधिकाऱ्यांच्या युतीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झालाय। नदीच्या पात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे। या परिसरात नदी पात्रातून अवैध उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांकडून रात्रंदिवस वाळूची वाहतूक सुरू आहे। अवजड वाहने वाळूने भरले असून कोणतीही तपासणी होत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। स्थानिकांनी या प्रकाराबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे। यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून या गावाचे तलाठी प्रभारी सज्ज असूनही या परिसरात क्वचितच दिसतात अशा तक्रारी आहेत। अधिकाऱ्यांनी नियमितपणे तपासणी करणे अपेक्षित आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळू माफिया मस्तीत आहे। या उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होऊन भूगर्भ जलस्तर घटण्याची शक्यता आहे। शिवाय अवैध वाळू उपशामुळे स्थानिक शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होतात। अशा प्रकारे बेकायदेशीर उत्खननामुळे परिसरातील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांना देखील हानी पोहोचत आहे। वाहतुकीसाठी जड वाहनांचा उपयोग होत असल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। अवैध वाळू उत्खननाच्या या प्रकारामुळे पर्यावरण हानीसह नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले। प्रशासनाने तात्काळ या प्रकरणावर पावले उचलून वाळू माफियांवर तात्काळ कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। त्यांचे प्रत्येक वेळी त्याला तक्रारी केल्या असता उपशाचा ठेका घेतला म्हणजे सर्व नदी आपल्या मालकीची झाली अशा थाटात अमळनेर व चोपडा तालुक्यात अनिर्बंध वाळू उपसा सुरू आहे। शासनाने ठरवून दिलेल्या क्षेत्रापेक्षा अनेको किलोमीटर लांब जाऊन जेसीबी व कॉकलेनद्वारे रात्रदिवस वाळू उपसा होत आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून या घाटाचा लिलाव करण्यात आला। लिलावात बोली लावून संधितांनी ठेका घेतला। प्रत्येक घाटात किती क्षेत्रात वाळू उपसा करावा याचे प्रमाण शासनाने ठरवून दिले आहे। मात्र शासनाचे आदेश कचऱ्याच्या डब्यात टाकून वाळू तस्कर खुलेआम अंधाधुंद वाळू उपसा करत आहेत। बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठे खड्डे तयार झाले असून जलचरांना मोठा धोका निर्माण झालाय। कोकल्यान बाज व जेसीबीद्वारे सुरू असलेल्या वाळू उत्खननामुळे जागोजागी डोह तयार झाले आहेत। त्यामुळे नदीपात्रातून जाणाऱ्या ग्रामस्थांना व पाळीव जनावरांना त्याचा मोठा धोका संभवतो। सोबतच नदीच्या प्रवाहावरही या वाळू उपशाचा विपरीत परिणाम होणार असून शेतीपुढेही पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे। यातिक साधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने डिझेल ऑइल आदीच्या प्रदूषणातून नदीपात्रातून मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे मासेमारीवर उपजीविका करणाऱ्या कोळी व भोई समाजात बांधवांचे जगण्याचे साधनही धोक्यात सापडले। शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या वाळू माफियावर तहसीलदार व प्रांत अधिकारी यांची कृपा आहे की त्यांच्या हाताखालील अधिकारी या बेसुमार वाळू उपशाबाबत त्यांच्यापर्यंत कोणतीच माहिती द्यायला तयार नाहीत असे आरोप ग्रामस्थांमधून केले जात आहेत। अनेकदा ग्रामस्थांनी वाळूची ओव्हरलोड बेकायदेशीर वाहतुकीची वाहने अडवली, मात्र त्यांच्याकडूनही उलट ग्रामस्थांनाच दादागिरी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर वाईकी, शेनी, सावखेडा, दापोली, नलखेडा आणि मुंगसे या वाळू ठेक्यावर महसूल विभाग, अमळनेर व चोपडा कोणती कार्यवाही करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।